पुण्य पावन अशा या तळघाळ या नगरीमध्ये चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आयोजित केलेली असणारी ही श्रीमद भागवत महापुराणाची असणारी ही कथा, या कथेच्या बाबतीमध्ये आज कथेचा असणारा हा तृतीय असणारा हा दिवस आहे आणि आपण गेली 2 दिवसापासून असणारी ही कथा श्रवण करत आहोत। आज असणारा हा कथेचा असणारा हा तृतीय असणारा हा दिवस आहे। कालपर्यंत आपण जी कथा श्रवण केलेली आहे या कथेच्या बाबतीमध्ये भक्ती आणि नारदजीचा असणारा संवादाचा असणारा भाग आपण इथं काल श्रवण केलेला आहे। भक्ती आणि नारद मुनी या दोघांची असणारी भेट यमुना नदीचा असणारा काठ आहे। नारदजी तीर्थयात्रा भ्रमण करत असताना फिरत फिरत हे पृथ्वीतल पुण्य पावन आहे म्हणून फिरत फिरत असणारे आले आणि आल्याच्या नंतर यमुनेच्या काठावर असणारे येऊन थांबले। तिथं आल्याच्या नंतर एक दृष्ट त्यांच्या दृष्टीच्या बाबतीमध्ये असणारा पाहण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर एक आश्चर्य दिसलं। असंख्य प्रकारच्या असणाऱ्या महिला आहेत। त्या महिलेच्या मध्ये एक असणारी महिला बसलेली आहे, 2 असणारे वयोवृद्ध असणारे पुरुष आहेत आणि त्यांच्या शरीराची जी असणारी अवस्था आहे, संपूर्ण शरीर जीर्ण झालेलं आहे। जर डोक्याचा असणारा केसाचा जर विचार केला तर पांढरे शुभ्र झालेले असणारी केस आहेत, वयोवृद्ध झालेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये ती भक्ती आपल्या 2 मुलांना घेऊन तिथल्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा असणारा प्रयत्न करत आहे। पण ती स्त्री म्हणजे भक्ती तिथून दुसरीकडे जाण्याचा असणारा प्रयत्न करत आहे, पण ती मात्र तरुण झालेली आहे आणि तिचे असणारे जे काही 2 सुपुत्र आहेत ते मात्र वयोवृद्ध आहेत। असंख्य महिला त्या भक्तीला असणारे समजावित आहेत। नारदजी कुतूहल म्हणून त्या भक्तीच्या असणाऱ्या जवळ गेले आणि भक्तीच्या जवळ गेल्याच्या नंतर भक्तीला प्रश्न विचारण्याकरता असणारी सुरुवात केली। भक्तीनं नारदजीला असणारं ओळखलं आणि नारदजीला ओळखल्याच्या नंतर भक्ती नारदजीचं असणारं वर्णन करते। सुररसे त्वं हि धन्योसी मद भाग्येन समागतः आणि साधूनाम दर्शनम लोके सर्व सिद्धीकरम परम। ती भक्ती नारदजीचं वर्णन करण्याकरता सुरुवात करते। सुरर्षे त्वं हि धन्योसी, तुम्ही धन्य आहात। मद भाग्येन समागतः, माझं काय भाग्य आहे की माझ्या भाग्यामुळे आज मला तुमची असणारी भेट झाली। आणि तुम्ही कोण आहात? एक म्हणजे संत आहेत, नंबर 2 तुम्ही म्हणजे असणारे साधू आहेत आणि साधूनाम दर्शनम लोके सर्व सिद्धीकरम परम। साधूची भेट झाल्याच्या नंतर, संताची भेट झाल्याच्या नंतर जीवनामध्ये कुठलीही कमतरता राहत नाही, कारण तुमची मला असणारी भेट झालेली आहे म्हणून मी असणारी धन्य आहे। आणि वर्णन केलेलं आहे, संत येती घरा तोची दिवाळी दसरा। ज्या दिवशी संत महात्मे घरी येतात, भक्त मंडळी करता, त्या माणसा करता असणारा तोची दिवाळी दसरा। नारदजीचं वर्णन ती भक्ती करते आणि भक्ती करत असताना बोलण्याकरता भक्ती सुरुवात करते। काय माझं भाग्य आहे, तुमचं दर्शन झाल्यामुळं सिद्धीची असणारी प्राप्ती होते
आणि या कलियुगामध्ये जर थोर कोण असेल ना, तर कलियुगामध्ये सगळ्यात थोर सांगितलेला आहे तो म्हणजे साधू. साधू थोर जाना, साधू थोर जाना, तू थोर जाना, कलयुगी साधू थोर जाना, कलयुगी. वा वा. साधू थोर जाना, या कलियुगामध्ये जर श्रेष्ठ कोण असेल तर कलियुगामध्ये सांगितलं श्रेष्ठ हा साधू आहे. कलियुगामध्ये श्रेष्ठ साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयुगी. कलियुगामध्ये जर थोर कोण असेल तर कलियुगामध्ये साधू थोर आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, जासी अपंगिता नाही त्यासी धरी जोरुदयी. जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो आपुले. आणि माऊलीच्या हरिपाठामध्ये साधूचं वर्णन केलं आहे. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव, कापुराची वाती उजळली ज्योती, आणि ठाईच समाप्ती झाली जैसी. साधूच्या बाबतीमध्ये तुमचं मला असणारं दर्शन झालं नारदजी, मी धन्य आहे. मत भाग्येन समागतः. त्यावेळेला भक्तीला सहज प्रश्न विचारला नारदजीनं, बाई तू मला ओळखलंस, पण नेमकं तू कोण आहेस मी मात्र तुला ओळखलं नाही, तुझा अगोदर परिचय दे बरं मला. त्यावेळेस भक्तीनं बोलण्याकरता सुरुवात केली. नारदजी मी तुम्हाला ओळखलं पण तुम्ही मला ओळखलं नाही, माझं नाव असणारं भक्ती आहे. बर भक्ती, तुझा संपूर्ण असणारा परिचय दे ना मला. तुझा जन्म कुठं झाला, तू लहानाची मोठी कुठं झाली, तरुण कुठं झाली, ही सगळी असणारी हकीकत तुझी मला सांग. त्यावेळेस भक्तीनं सुरुवात करण्याकरता सुरुवात केली. भक्ती सांगते, उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिं कर्णाटके गता, क्वचित क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतां गता. भक्ती आज प्रत्येक जणाच्या जी हृदयामध्ये भक्ती आहे, कुणी भगवान शंकराची भक्ती करतं, कुणी विठ्ठलाची भक्ती करतं, कुणी रामाची करतं, कुणी तुळजापूरच्या आईची करतं, कुणी वेगवेगळ्या देवतेची करतं, पण भक्ती मात्र ही सारखीच आहे. भक्तीमध्ये बदल नाही. देव जरी अलग असेल तर भक्ती मात्र एकच आहे.
भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. ही भक्ती मात्र सारखी आहे. पण या भक्तीचा जर आपण जर विचार करण्याकरता जर सुरुवात केली, नेमकी ही भक्ती जन्माला तरी कुठं आली? आज आपल्या प्रत्येक जणाच्या हृदयामध्ये भक्ती आहे. भक्ती नाही असा माणूसच नाही. भक्ती नाही असा माणूसच नाही. राक्षस जरी असेल तर राक्षसाची सुद्धा भक्ती आहे. एखाद्या वेळेस दैत्य मंडळी जरी असतील तर दैत्य मंडळीची सुद्धा असताना त्यांच्या हृदयामध्ये भक्तीच आहे. फक्त भक्तीमध्ये फरक आहे. कुणाची भक्ती वेगळी, कुणाची भक्ती वेगळी, पण भक्ती मात्र सगळ्याच्या हृदयामध्ये सारखीच आहे. पण आपल्या हृदयामध्ये जी भक्ती आज आहे, या हृदयामध्ये आज जी भक्ती आहे, या हृदयामध्ये जर आपल्या हृदयामध्ये या भक्तीची स्थापना जर कोणी केली असेल, असा जर प्रश्न विचारला तर प्रत्येक जणाच्या हृदयामध्ये भक्तीची स्थापना करण्याकरता एकमेव जर या जगतामध्ये कोण असतील तर एकमेव नारदजी आहेत. नारदानं हे सगळे जे आपण कार्यक्रम करतो का नाही, गणपती बाप्पाचा उत्सव असेल, नवरात्राचा उत्सव असेल, महाशिवरात्रीचा उत्सव असेल, वेगवेगळे जे उत्सव करतो, प्रत्येक जणाच्या हृदयामध्ये जी भक्ती असणारी नारदजीनं ठसावून भरलेली आहे किंवा उत्सव जे निर्माण केलेले आहेत, हे सगळे उत्सव नारदजीनं आपल्याकरता असताना उपदेश करून सांगितले आहेत. आणि या भक्तीचा प्रसार सगळ्यात अगोदर जर कोणी केला असेल तर भक्तीचा प्रसार सगळ्यात अगोदर नारदजीनं केलेला आहे. पुढे भक्तीने धरिले हाती, पुढे भक्तीने धरिले हाती, मन ओनी आलो या देशा, मन ओनी आलो या देशा. ती भक्ती सांगते, माझा जर जन्म कुठं झाला असेल ना तर उत्पन्ना द्रविडे साहम. आपल्या सगळ्याच्या हृदयामध्ये जी भक्ती आहे, आपण जे देवाची भक्ती करतो, या भक्तीचा जन्म जर कुठं झाला असेल असा जर प्रश्न विचारला तर भक्तीचा जन्म झालेला आहे द्रविड देशामध्ये. उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता. लहानाची मोठी जर भक्ती कुठं झाली असेल तर कर्नाटक असणारा जो राज्याचा भाग आहे, कर्नाटक राज्यामध्ये भक्तीची वाढ झाली. उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता. क्वचित क्वचिन महाराष्ट्रे. महाराष्ट्रामध्ये सगळ्याच ठिकाणी भक्ती आहे असं नाही. क्वचित क्वचिन महाराष्ट्रे म्हणजे कुठं कुठं, फक्त कुठं कुठं महाराष्ट्रामध्ये भक्तीचा असणारा प्रसार आहे. वृद्धिम कर्नाटके गता क्वचित क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णताम गता. जो गुजरात असणारा राज्याचा भाग आहे का नाही, गुजरातमध्ये भक्ती असणारी वयोवृद्ध झाली म्हणजे जीर्ण झाली. आणि वयोवृद्ध झाल्याच्या नंतर ही भक्ती चालत 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 असणारी वृंदावनाच्या परिसरामध्ये आली. वृंदावनाच्या परिसरामध्ये आल्याच्या नंतर वृंदावनाच्या परिसरामधले, गोकुळच्या परिसरामधले जे सगळे लोक आहेत का नाही, कृष्णाकडे पाहत असताना आणि कृष्णासोबत असणारी मैत्री करत असताना, कृष्णासोबत खेळ खेळत असताना सगळ्या जणांनी कृष्णावर जी भक्ती केली का नाही, ही सगळ्या जणांची असणारी भक्तीच्या बाबतीमध्ये सुंदर त्यांनी भक्ती केलेली आहे. ज्ञानाच्या बाबतीमध्ये कमी, त्या ठिकाणी ज्ञानाच्या स्वरूपामध्ये त्यांनी भक्ती कमी केली, पण कृष्ण असणारा हा आमचाच आहे. इतकी भक्ती कृष्णावर केली, इतकी भक्ती कृष्णावर केली की गोकुळाच्या परिसरामध्ये, वृंदावनाच्या परिसरामध्ये सगळ्या जणांनी जर प्रेमयुक्त अंतकरणानं जर स्वीकार कशाचा केला असेल तर फक्त भक्तीचा स्वीकार केला. आणि भक्तीचा स्वीकार केल्यामुळं वृंदावनाचा परिसर, गोकुळचा परिसर भक्तीनं असणारा न्याहून निघालेला आहे. तिथं नुसती भक्तीच. जिथं भक्तीचा सगळ्या जणांनी स्वीकार केला ही भक्ती,
चालत चालत आपल्याला ज्ञान आणि वैराग्य या दोघांना सुपुत्राला घेऊन आली. वृंदावनाच्या परिसरामध्ये यमुनेचा असणारा काठ, आणि यमुनेच्या काठावर आल्याच्या नंतर एक चमत्कार असा घडला. कधीही पहा, एखादा तरुण असणारा व्यक्ती परत तरुण होत नाही, तर तो वयोवृद्ध होतो. पण वयोवृद्ध झालेला माणूस कधी सुद्धा तरुण होत नाही. पण इथं मात्र चमत्कार असा घडला, भक्ती असणारी जीर्ण झालेली आहे, वयोवृद्ध झालेली आहे. पण वृंदावनाच्या परिसरामध्ये आल्याच्या नंतर चमत्कार असा घडला, वयोवृद्ध झालेली भक्ती, जीर्ण झालेली भक्ती वृंदावनाच्या परिसरामध्ये आल्याच्या नंतर तरुण झाली. त्याचं कारण सांगितलं जातं की तिथले सगळे लोक जर मानित असतील कुणाला, फक्त भक्तीला मानत होते, दुसरं तिसरं कुणालाही मानित नव्हते. भक्तीचा सगळ्या जणांनी स्वीकार केल्यामुळं, भक्ती तिथं आल्यामुळं भक्ती असणारी तरुण झाली. आणि दोन असणारी जी मुलं आहेत, एकाचं नाव आहे ज्ञान आणि एकाचं नाव आहे वैराग्य. आज या जगतामध्ये सगळ्यात जास्त जर स्वीकार लोक कशाचा करीत असतील तर भक्तीचा स्वीकार जास्त करतात, ज्ञानाचाही स्वीकार जास्त करत नाहीत आणि वैराग्याचा सुद्धा स्वीकार जास्त करत नाहीत. ज्ञानी जर बोलण्याकरता सुरुवात केलं तर लोकांना झोप लागते, वैराग्याच्या जर गप्पा मारण्याकरता सुरुवात केली तर लोकांना ते आवडत नाही. पण भक्तीची गोष्ट सांगण्याकरता जर सुरुवात केली तर लोकाला मात्र त्याच्या बाबतीमध्ये आनंद निर्माण होतो. कारण स्वीकार करत असताना लोक भक्तीचा स्वीकार करतात. भक्ती असणारी तरुण झाली आणि तरुण झाल्याच्या नंतर तिचे दोन मुलं म्हणजे ज्ञान आणि वैराग्य हे मात्र जीर्ण आहेत. जिथं आपल्या दोन मुलांना दुःख आहे आणि आई मात्र तरुण आहे, आई मात्र आजारी नाही, तिथं आईला कधी आनंद वाटत नाही बरं का. जर मुलांना दुःख असेल तर आईला मात्र कधी सुद्धा आनंद वाटत नाही. त्याचं कारण एक आहे, लेकरू कसंही असू द्या, एका हातानं त्याला हात जरी बरोबर नसेल, हात लोळा जरी असेल, एखाद्या वेळेस पाय जरी बरोबर नसेल, तो पांगळा जरी असेल, मुलगा आंधळा जरी असेल, कसा जरी असेल, जगाला आवडणार नाही, पण आईला मात्र तो असणारा आवडतो. तुकोबाराय सांगतात, लेकरू कसंही असू द्या, ते लेकरू कुणालाही आवडणार नाही, पण आई वडिलाला ते लेकरू मात्र आवडणार. तुकोबाराय सांगतात, जैसे तैसे बाळ मातेसी आवडे, जैसे तैसे बाळ मातेसी आवडे, जैसे तैसे बाळ मातेसी आवडे, जैसे तैसे बाळ मातेसी आवडे. जैसे तैसे बाळ मातेसी आवडे, बोलता बोबडे शब्द गोड, जैसे तैसे बाळ मातेसी आवडे, बोलता बोबडे शब्द गोड, आपुले आवडी लेववी खाववी, आपुले आवडी लेववी खाववी, आपुले लेकरू कसंही असू द्या, ते लेकरू जर कुणाला आवडत असेल ना, तर ते लेकरू सगळ्यात जास्त आवडत असताना आईला आवडतं. तुकोबाराय सांगतात, जैसे तैसे, एक म्हणजे चांगलं आणि एक म्हणजे वाईट. लेकरू चांगलं जरी असेल तर आईला आवडतं आणि लेकरू वाईट जरी असेल तरी आईला आवडतं. चांगल्या लेकरा बाबतीत जर बोलायचं म्हटलं ना, तर चांगले लेकरं इथून पाठीमागं काही होऊन गेले. नंबर 1, उपमन्यू म्हणायचा असणारा बाळ चांगला होऊन गेला. नंबर 2,
ध्रुव बाळ चांगला होऊन गेला. नंबर 3 चिलिया बाळ चांगला होऊन गेला. असे लेकराच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर भक्त प्रल्हाद हा चांगला होऊन गेला. हे लेकर चांगले आहेत. हे चांगले लेकर सुद्धा आईला आवडतात. आता थोडेसे वाईट लेकर सांगतो. हिरण्यकशिपू चांगला नाही, पण एवढं जरी खराब असेल तरी त्याच्या आईला ते लेकरू आवडत होतं. कंस एवढाही वाईट, जगाला आवडत नव्हता, पण आईला आवडत होता. राजा रावण एवढाही वाईट, जगाला आवडत नव्हता, पण आईला आवडत होता. दुर्योधन एवढा वाईट, आजपर्यंत दुर्योधनाचं नाव पुन्हा कुणी ठेवलं नाही, एवढा वाईट, पण तो दुर्योधन सुद्धा आईला आवडत होता. म्हणजे सांगण्याचा भाग आहे, लेकरू कसंही असू द्या, ते लेकरू मात्र आईला आवडतं. आणि इथं हे लेकर म्हणजे साधारण नाहीत भक्तीचे. एकाचं नाव ज्ञान आणि एकाचं नाव वैराग्य. आज जे लोक बोलतात ना आपल्याला, अहो तो काय माणूस हुशार आहे आणि काय ज्ञानी माणूस आहे, म्हणजे ज्याच्याजवळ ज्ञान आहे का नाही, हे ज्ञान म्हणजे त्या भक्तीचं लेकरू आहे, त्याचं नाव ज्ञान. काही लोक वैराग्यवान जीवन जगतात, संन्यासी महात्मे कशाचा स्वीकार करत नाहीत, अंगावर वस्त्र सुद्धा परिधान करत नाहीत. याला म्हणायचं वैराग्य, याला म्हणायचं संन्यासी महात्मा. मग हा वैराग्यवान असणारा महात्मा, संन्यासी महात्मा, ज्याच्याजवळ वैराग्य आहे, या वैराग्याची आई जर कोण सांगायची म्हटलं तर वैराग्याची आई म्हणजे भक्ती. भक्तीचे 2 मुलं, ज्ञान आणि वैराग्य. पण जिथं आपल्या 2 मुलांना दुःख आहे आणि आईला मात्र आजार कुठलाही नाही, तिथं सगळ्यात जास्त जर दुःख कुणाला होत असेल तर ते दुःख मात्र आईला होतं. एका ठिकाणी आपण प्रमाण असं सारखं म्हणतो, आईसी कळवळ्याची जाती, करी लाभावी न प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. किंवा लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, किंवा जाणे माऊलीचे चित्त. म्हणजे इथं सगळ्यात जास्त जे दुःख आहे ते म्हणजे आईला दुःख आहे, भक्तीला दुःख आहे. नारदजीची भेट झाली आणि नारदजीची भेट झाल्याच्या नंतर भक्ती नारदजीला सांगते, नारदजी असं कधी घडत नाही हो, आई ही वयोवृद्ध असते आणि मुलं मात्र हे तरुण असतात, पण इथं मात्र उलट घडलं. याचं नेमकं कारण काय? त्याचं कारण सांगण्याकरता सुरुवात केली. याचं कारण असं आहे, सगळ्यात जास्त इथं थैमान जर कशानं मांडलं असेल तर इथं थैमान मांडलेलं आहे ते म्हणजे कलियुगानं. आणि कलियुगामुळं घटना अशी घडलेली आहे, कलियुगामुळे झाले सत्याचे वाटोळे. कलियुगामुळं काय झालं? सत्याचं असणारं वाटोळ होऊन बसलं. सत्याला कुणी विचारत नाही. करती हेळन संताचे, किंवा ऐका कलीचे महिमान, असत्यासी रिझले जन, पापा देती अनुमोदन, ओ करती हेळन संताचे, करती हेळन संत. आणि या कलियुगामध्ये घटना अशी आहे बरं का, एकदम महत्वाचा भाग आहे, लक्ष देऊन ऐका. या कलियुगामध्ये जो भक्ती करतो, या कलियुगामध्ये देवाची जो असणारी आराधना करतो, चांगल्या कार्याला सहकार्य करतो, त्याच्या जीवनामध्ये संकट जास्त येतात. जो देवाची भक्ती करतो त्याच्या बाबतीमध्ये देव सुद्धा संकट जास्त आणतो. म्हणजे देव त्याची परीक्षा घेतो, हा भक्ती करतो का भक्ती सोडून देतो. आता पहा, जो अधर्मानं वागतो, देवाची कधी आराधना करत नाही, देवाची कधी पूजा करत नाही, त्याचा संसार आनंदामध्ये चाललाय, त्याला काही कुठल्या गोष्टीची कमतरता नाही बरं का.
आणि जो देवाची भक्ती करतो, हरिपाठ करतो, काकडा करतो, देवाची आराधना करतो, त्याला मात्र एक संकट संपलं की दुसरं संकट उभा टाकतं. त्याचं कारण लक्षात घ्या बरं का. देवाची एक खुणा आला जाते घरा, देवाची एक खुणा आला जाते घरा, जाते परतीला संसाराची, जाते परतीला संसाराची, जाते परतीला संसाराची. पुन्हा घरी देवाची पुन्हा आला ज्याच्या घरा, त्याच्या पणे संसारासी, त्याच्या पडे पीडा संसारासी. जो भक्ती करतो का नाही, भक्ती करत असताना त्याच्या संसारामध्ये सारखं विघ्न येतं. आता एक गोष्ट महत्वाची सांगतो, लक्ष देऊन ऐका बरं का. भक्ती करत असताना, देवाची आराधना करत असताना जर सारखे संकट येत असतील, दुःख प्राप्त होत असेल, तर असं समजायचं आपण देवाच्या जवळ चाललो. लक्ष करा बरं का. देवाची भक्ती चालू आहे, पूजा अर्चना चालू आहे आणि संकटावर संकट येतात, असं समजायचं देवाच्या जवळ चाललो. आणि जर देवाची भक्ती करत नाहीत, देवाची पूजा अर्चना बंद आहे आणि ऑटोमॅटिक स्वरूपामध्ये घरामध्ये सारखा पैसा येलेला आहे, असं समजायचं देवापासून आपण एकदम दूर चाललो. ज्याला जास्त जमीन आहे, ज्याच्याकडे बंगला आहे, गाडी आहे वगैरे सगळं 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 आहे, पण कामाधंद्यामुळं त्याला सप्ताहाला येणंच होत नाही, असं समजायचं संपत्ती देऊन सुद्धा तो देवापासून अंतरान आहे, लांब आहे तो. आणि ज्याला एकर दीड एकर जमीन आहे, खाण्याचं वांद आहे, गरिबी परिस्थिती आहे, पण त्याला वेळ मिळतो बरं का, त्याला वेळ मिळाल्यामुळं तो काय करतो, सप्ताहाकडे येतो, असं समजायचं देवाच्या जवळ चाललो. आता पहा, हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये सत्य वागणाऱ्या माणसाला संकट जास्त आहेत. त्या नारदजीनं भक्तीला बोलण्याकरता सुरुवात केलं. भक्ती हे कलियुग फार वाईट आहे बरं का. या कलियुगामध्ये जीवन जगत असताना ज्याचं धैर्य चांगलं आहे, ज्याचं धैर्य चांगलं आहे, तोच या जगतामध्ये या कलियुगामध्ये आनंदानं जगू शकतो. ज्याचं धैर्य खचलं तो संपला. त्याचं कारण एक आहे, ज्याच्याजवळ निष्ठा आहे, धैर्य आहे, जो टिकून आहे, कसं जरी संकट आलं तर त्या धैर्यापासून हलत नाही, तोच कलियुगामध्ये जिवंत राहू शकतो. अन्यथा माणूस जिवंत राहू शकत नाही, तो मरतो. याच्याकरता सुंदर दृष्टांत दिलेला आहे, लक्ष देऊन ऐका बरं का. जना अघासुरायन्ते, किती सुंदर श्लोक वापरलेला आहे. जना अघासुरायन्ते शाठ्य दुष्कर्मकारिणः इह संतो विषीदन्ति प्ररुष्यन्ति ह्य साधवः धत्ते धैर्यं तु यो धीमान स धीरः पंडितोत्थवा. या कलियुगामध्ये ज्याच्याजवळ धैर्य आहे, या कलियुगामध्ये ज्याचं धैर्य थोडं सुद्धा हलत नाही, किती जरी संकट आले तर त्या संकटापासून असणारा बाजूला सरकत नाही, नवे नवे संकटाला सामोरे जातो, संकटातून मार्ग काढतो, त्यालाच म्हणायचं खरा असणारा धीर पुरुष, त्यालाच खरा म्हणायचं पंडित आणि त्यालाच खरा म्हणायचं ज्ञानी. किती जरी संकट आले तर संकटापासून स्वतः कधी आत्महत्या करत नाही, उलट संकटामधून काय करतो, आपल्याला तरुण जाण्याकरता काहीतरी मार्ग शोधतो, त्यालाच म्हणायचं पंडित आणि त्यालाच म्हणायचं ज्ञानी. नाही तर काही लोक काय करतात, संकट जर मोठं आलं ना तर आपल्याला जर पेलवत नसेल तर लोक काय करतात, एखाद्या वेळेस विष घेण्याचा प्रयत्न करतात, एखाद्या वेळेस गळफास घेण्याचा प्रयत्न करतात. अरे विष घेतलं, गळफास घेतला म्हणजे मार्ग नाही. हा कलियुगाचा भाग आहे. कलियुगामध्ये धैर्याला हलू द्यायचं नाही, शेवट प्राण जाईस पर्यंत सुद्धा धैर्य सोडायचं नाही, अजिबात धैर्य सोडायचं नाही. ज्याच्याजवळ धैर्य टिकून आहे ना, आलेल्या संकटाला तो सामोरे जातो का नाही, मग म्हणायचं तो खरा ज्ञानी आहे, तो खरा पंडित आहे. भक्तीला नारदजी बोलण्याकरता सुरुवात करतात. भक्ती हे कलियुग आहे
आणि या कलियुगामुळं तुझे दोन असणारे जे मुलं आहेत का नाही, हे दोन मुलं या ठिकाणी एकतर आजारी, वयोवृद्ध, यांच्या डोक्याचे असणारे जे केस आहेत पांढरे, यांचा असणारा जो आकार आहे तो बगळ्यासारखा झालेला आहे, आणि हे कलियुगामुळे असणारं घडत आहे. त्यावेळेस त्या भक्तीनं सुंदर एक प्रश्न विचारला, तो आपल्या सुद्धा कामाचा आहे बरं का. ती भक्ती नारदजीला बोलण्याकरता सुरुवात करते. नारदजी, माझा एक तुम्हाला प्रश्न आहे. एवढं जर कलियुग हे वाईट असेल, एवढं जर कलियुग हे वाईट असेल, तर राजा परीक्षितानं या कलियुगाला जिवंत तरी का ठेवलं? याला मारून टाकायला पाहिजे होतं. का जिवंत ठेवलं? वाईट माणसाला जिवंत नाही ठेवलं पाहिजे, त्याला ठार केलं पाहिजे. एवढं वाईट कलियुग. इथं मुलगा आई वडिलाची सेवा करत नाही, पापाचा असणारा थैमान मांडलेला, एवढं वाईट कलियुग. मग एखाद्या वेळेस एवढं जर वाईट असेल, तर या वाईट कलियुगाला राजा परीक्षितानं का थारा दिला आणि का ठेवलं? याच्याकरता नारदजीनं सुंदर उत्तर दिलं. यत फलम नास्ति तपसा. किती सुंदर बोलण्याकरता सुरुवात केलं. यत फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना. यत फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात. 3 गोष्टी सांगितल्या बरं का. नंबर 1, यत्फलम नास्ति तपसा. माणसाला जर मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर पहिलं साधन सांगितलं त्याला तपश्चर्या करावी लागते. दुसरं साधन सांगितलं त्याला योग करावा लागतो. तिसरं साधन सांगितलं त्याला समाधी लावावी लागते. 3 गोष्टी केल्याच्या नंतर माणसाला मोक्ष मिळतो. पण आज कलियुगामध्ये कुणाला जर सांगितलं तुम्ही तप करा, तर कलियुगातल्या माणसाला तप करणं होणार नाही. त्याचं कारण एक सोप्या भाषेमध्ये सांगतो. तप करणं म्हणजे एवढं सोपं नाही बरं का. चैत्र महिन्यामध्ये दुपारी 12 वाजता 12 कुंड आपल्या शेजारी पेटवून ठेवायचे. बसायचं कुठं माहिती का? खडकावर उन्हामध्ये बसायचं बरं का. 12 कुंड प्रज्वलित करायचे साईडला, त्याच्या आतमध्ये बसायचं. चैत्र महिना असावा, पांघरायला काही घ्यायचं नाही किंवा नाही, सगळे 12 कुंड असे प्रज्वलित असावे. मला सांगा, एक तर चैत्र महिन्यातली उष्णता, जमीन तापलेली, 12 कुंड प्रज्वलित केलेले, त्याच्यामध्ये बसून पुन्हा तपश्चर्या करायची, होईल आपल्याला? अहो, तुमच्या घरी स्लॅब टाकलेले असून सुद्धा तुम्हाला स्लॅब मध्ये बसणं होईना, एवढी उष्णता होते. म्हणजे चैत्र महिन्यामध्ये उष्णतेमध्ये थांबायचं. जर पावसाळा जर सुरुवात झाला तर पावसामध्ये थांबायचं, तपश्चर्या करायची. हिवाळा जर सुरू झाला तर गळ्या इतक्या पाण्यामध्ये थांबायचं आणि तपश्चर्या करण्याकरता सुरुवात करायची. एवढं तप आपल्याच्यानं होणार नाही. नंबर 2, योग जर करायचा म्हटलं तर योग सुद्धा आपल्याच्यानं होणार नाही. का? पायाच्या अंगठ्यावर उभा टाकायचं आणि सूर्य भगवंताकडे बघायचं, हे आपल्याच्यानं होईल? दोन्ही पायानं जरी उभा टाकायचं म्हटलं कीर्तनामध्ये 2 तास, तर काही काही माणसं खाली पडतात. 2 पायावर उभा राहून सुद्धा एका अंगठ्यावर उभा राहता येणार नाही. योग सुद्धा साधणं कठीण आहे. न योगेन समाधीना. समाधी शब्दाचा अर्थ असा होतो, चित्त एकाग्र करायचं, मन एकाग्र करायचं आणि एका ठिकाणी असणारं बसायचं, मन विचलित होऊ द्यायचं नाही आणि सारखं देवाचं भजन करायचं. माणसाला समाधी सुद्धा लागू शकत नाही. म्हणजे तप होत नाही, योग होत नाही, आणि नंबर 3 ला सांगितलं समाधी सुद्धा लागत नाही. पण सगळ्यात सोपा मार्ग कलियुगामध्ये सांगितलेला आहे. तुम्हाला तप करायची गरज नाही, योग करायची गरज नाही आणि समाधी लावायची गरज नाही. कलौ केशव कीर्तनात. फक्त या कलियुगामध्ये फक्त एकच काम करायचं. कलियुगा माझी, कलियुगा माझी करावे कीर्तना. माझी ओ कलियुगा माझी
नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. काही करायचं नाही कलियुगामध्ये. योग करायची गरज नाही, समाधी लावायची गरज नाही, काही करण्याची असणारी गरज नाही. का? सत्यादी त्रियुगे बोध. आता पहा, सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापार युग. सत्यादी त्रियुगे बोध वैराग्यो मुक्ती साधक. म्हणजे एखाद्या माणसाला जर मुक्ती मिळवायची असेल तर मुक्ती मिळवण्याकरता सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापार युग फक्त सांगितलेलं आहे. एक म्हणजे वैराग्यानं माणसाला असणारी मुक्ती मिळत होती, एक म्हणजे ज्ञानानं असणारी मुक्ती मिळत होती. पण कलियुगामध्ये असं वर्णन केलेलं आहे. फक्त कलियुगामध्ये माणसाला जर मुक्ती पाहिजे असेल तर कलौ तू केवला भक्तीर ब्रह्म सायुज्यकारिणी. फक्त कलियुगामध्ये सगळ्यात सोपं असणारं साधन सांगितलेलं आहे. फक्त एकच काम करायचं, ठाईच बैसोनी करा एक चित्त आणि आवडी अनंत आळवावा. फक्त देवाचं असणारं नामचिंतन असं जाग्यावर बसायचं आणि बसल्याच्या नंतर असणारं देवाचं नामचिंतन करायचं. त्याला तप करायची गरज नाही, योग करायची गरज नाही किंवा काही गरज नाही. त्याचं कारण एक सांगितलेलं आहे. म्हणा श्रीराम जय राम जय राम, म्हणा श्रीराम जय राम जय राम, म्हणा श्रीराम जय राम जय राम, म्हणा श्रीराम जय राम. टाळी वाजून सर्वजणांनी म्हणा. म्हणा श्रीराम जय राम जय राम, म्हणा श्रीराम जय राम जय राम, म्हणा श्रीराम जय राम जय राम, म्हणा श्रीराम जय राम. तारक भव सिंधूना, 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 तारक भव सिंधूना. म्हणा श्रीराम जय राम जय राम, म्हणा श्रीराम जय राम, म्हणा श्रीराम जय राम जय राम, म्हणा श्रीराम जय राम. बोला बोला.
म्हणायचं जर असेल ना तर या कलियुगामध्ये असणारं वर्णन केलेलं आहे. काही म्हणू नका, म्हणा श्रीराम जय राम आणि तारक भव सिंधू नाम. फक्त या कलियुगामध्ये माणसाचा उद्धार जर कशानं होत असेल तर देवाचं भजन जर केलं ना, रामकृष्ण हरी जर म्हटलं तर देवाचं असणारं भजन पूजन केल्याच्या नंतर माणसाचा असणारा उद्धार होतो. नारदजी भक्तीला सांगतात, भक्ती तू रडू नको बर का, तू एक काम कर, वृथा खेद यसे बाले, अहो चिंता तुरा कथम, श्रीकृष्ण चरणाम भोजम स्मर दुःखम गमिष्यती. ज्या ज्या माणसाला दुःख झालं ना, दुःख झाल्याच्या नंतर दुःख जर पचवायचं असेल तर दुःख पचवण्याकरता दुसरं तिसरं काही साधन नाही, एकच साधन सांगितलेलं आहे, फक्त देवाचं असणारं नामचिंतन करणे. दुःख ॲटोमॅटिक कमी होणार, त्याला दुसरं साधन नाही सांगितलं. दुःख कमी करायचं असेल तर दुःख कमी करण्याकरता फक्त देवाचं नामचिंतन. कारण या जगतामध्ये सगळेच असणारे दुःखी आहेत. जिये लोकीचा चंद्र क्षयरोगी, जेथ उदय होय असता लागी, दुःख लेवोनी सुखाची आगी, सळीत जगाते. त्यावेळेला नारदजीला प्रश्न विचारला भक्तीनं, मी कृष्णाचं भजन करील, पण नारदजी माझी एक विनंती आहे तुम्हाला. या ठिकाणी सर्व गुण संपन्नानं माझी असणारी सेवा होत आहे. माझ्या साईडला जी महिला मंडळी बसलेली आहेत ना, एक आहे गंगा, एक आहे सिंधू, एक आहे सरस्वती, एक आहे यमुना, कावेरी, नर्मदा, चर्मणवती, वेदिका, असे एक नदी नाही, असंख्य नद्या आहेत. सगळ्या नद्या माझं सांत्वना करतात, पण सांत्वन करून सुद्धा माझं समाधान होत नाही. त्याचं कारण एक आहे, एक म्हणजे माझ्या मुलांना दुःख आहे म्हणून माझं सांत्वन होत नाही. माझी एक विनंती आहे, काही करा पण या ठिकाणी माझे मुलं असणारी तरुण झाली पाहिजे. माझी इच्छा अशी आहे, इथून माझ्या मुलांना घेऊन मी इथं थांबायचं नाही, मला थोडंसं दुसरीकडे निघून जायचं आहे, पण माझी मुलं इथून उठत नाहीत आणि चलत सुद्धा नाहीत. नारदजीनं सांगितलं, वृथा खेद येसे बाले, थांब थोडंसं, रडू नको, कृष्णाचं चिंतन कर, तुझ्या मुलांना मी उठवण्याचा प्रयत्न करतो. नारदजीनं काय केलं, एखाद्या मुलाला किंवा एखाद्या माणसाला झोपल्याच्या नंतर जर उठवायचं असेल ना तर त्याचे काही भाग सांगितलेले आहेत. नाटक करून जो झोपलेला माणूस आहे तो कधी सुद्धा उठत नाही. लक्ष करा बरं का, नाटक करून झोपलेला कधीच उठत नाही, पण झोपी गेलेला उठू शकतो. कारण त्याला नाटक करून झोपलेला आहे. कैकई दशरथ राजा आल्याच्या नंतर नाटक करून झोपलेली होती, नाटक केलेली कैकई उठत नाही. झोप लागलेला माणूस उठू शकतो. आणि त्या झोपीच्या बाबतीमध्ये काही दृष्टांत तुम्हाला सांगतो, कसे माणसं झोपतात हे सुद्धा तुम्हाला सांगतो बरं का. मी अनेक वेळेला कथेमध्ये सांगतो, झोपीमध्ये माणसाचे अनेक प्रकार आहेत. काही माणसं रात्री झोपतात, रात्रभर झोपतात, पण डोळे मात्र उघडेच ठेवतात. रात्रभर झोपायचं, 50% उघडे 50% झाकलेले. चोराला आल्याच्या नंतर सुद्धा प्रश्न पडतो, हा झोपलेला आहे का जागा आहे. काही असे झोपतात, वनवासी झोप, रात्रभर घरच्या मंडळींनी पांघरू घालू द्या, पांघरून मात्र ठेवणार नाही अंगावर, बस. काही जण असे झोपतात, हे आपलं जे डोकं आहे, मान आहे का नाही, एका ठिकाणीच ठेवायची, पण रात्रभर गोल फिरायचं. काही असे झोपतात, रात्री 9ला इथं झोपणार आणि सकाळच्या 9ला तिकडं निघणार. असे काही झोपण्याचे भाग आहेत. काही जण तर रात्रीच्याला असे झोपतात, तोंड मात्र असं वाचलेलं ठेवणार बरं का, असं मध्ये मग डासा जाऊ द्या, मच्छर जाऊ द्या, मुंग्या जाऊ द्या, किडे जाऊ द्या, माशा जाऊ द्या, फिरून बाहेर येतात. काही तर असे झोपतात रात्रीच्याला की झोपल्याच्या नंतर शेजारच्या माणसाला सुद्धा झोप येत नाही, इतके घुरतात ना महाराज, काय सांगावं तुम्हाला, काय नाही. आणि टप्प्याटप्प्यानं घुरतात बरं का. असे 1 मिनिट थांबणार की पुन्हा आणखी माणसाला झोप लागली की यांचं सुरू होतंय पुन्हा. वृथा खेद येसे बाले, का तो असणारी खेद करतीस, कृष्णाच्या चरणाचं स्मरण कर. त्यावेळेला नारदजीनं त्या दोघांना झोपीतून उठण्याकरता त्यांची जी अवस्था आहे ती जीर्ण झालेली अवस्था आहे, त्यांना उठवण्याकरता सुरुवात केली, नाव घेण्याकरता सुरुवात केलं.
अरे ज्ञाना, अरे वैराग्या, उठ, तुझी आई इथं दुःखित अंतकरणानं रडत आहे, उठ बाबा. ज्ञानाचंही नाव घेतलं आणि वैराग्याचंही नाव घेतलं, पण दोघाचं नाव घेतल्याच्या नंतर थोडेसे उठले, शक्ती आल्यासारखी वाटली, पण परत आणखी खाली झोपण्याकरता सुरुवात केली. म्हणजे शक्ती जी आहे का नाही, ती शक्ती असणारी क्षीण झालेली होती. काय केलं नारदजीनं? भगवद्गीतेचा पाठ केला, वेदाचं पठन केलं, वेदांताचा घोष केला, अनेक उपाय केले, पण अनेक उपाय करून सुद्धा भक्तीचे जे 2 मुलं आहेत ते मात्र उठले नाहीत. शेवटी अनेक प्रयत्न करत असताना मग मात्र हे 2 मुलं उठत नाहीत. तेवढ्याच वेळेला असणारी आकाशवाणी झाली. आता ही आकाशवाणी म्हणजे कोणती? आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. जशी कंसाला आकाशवाणी सांगितली, जशी आकाशवाणीच्या बाबतीमध्ये आज सुद्धा शेतकऱ्याला सुद्धा आकाशवाणी सांगतो एक पक्षी, त्याचं नाव आहे पावसा. तो काय करतो? पेरणीच्या वेळेला पाऊस जर भरपूर पडला ना, तर पक्षी येऊन शेतकऱ्याला सांगतो, आता पेरते व्हा बर का, आता पेरणी करण्याकरता सुरुवात करा. ही आकाशवाणी तो पक्षी सांगतो. आता पहा, तिथं आकाशवाणी सांगण्याकरता सुरुवात केली. आता ती आकाशवाणी सांगत असताना आकाशवाणीचे शब्द नारदजीच्या कानावर पडले. नारदजी, ज्ञान सुद्धा उठत नाही आणि वैराग्य सुद्धा उठत नाही. याला जर उठवायचं असेल तर तुम्हाला एक सत्कर्म करावं लागेल. सत्कर्म केल्याशिवाय तुम्हाला हे 2 ज्ञान आणि वैराग्य उठूच शकत नाही. तुम्हाला एकच काम करावं लागेल, ते सत्कर्म करावं लागेल. सांगितलं सत्कर्म 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 म्हणजे नेमकं काय आहे? आता आपण अनेक वेळेला म्हणतो सत्कर्म करायचं, सत्कर्म करायचं. नेमकं काय सत्कर्म करायचं? त्या सत्कर्माच्या बाबतीमध्ये एक सुंदर असणारा तुकोबारायांनी असणारा अभंग सांगितले. त्याचं शेवटचं चरण आहे. तू का म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, तू का म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, सत्य कर्मा व्हावे साह्य, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. घातलिया भय नरका जाणे, लिया भय विषय तो त्यांचा, सत्कर्म बोलण्याकरता सुरुवात केली. कोणतं सत्कर्म? आता सत्कर्म नेमकं कोणतं आहे? या सत्कर्माच्या बाबतीमध्ये सुंदर असणारा भाग सांगितलेला आहे. द्रव्य यज्ञास्तपो यज्ञा योग यज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च ते तु कर्म विसूचकाः. नंबर 1 द्रव्य यज्ञास, तपो यज्ञास,
योग यज्ञास तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च तेतु कर्म विसूचका हा. एक म्हणजे द्रव्याचा यज्ञ करणे, नंबर 2 द्रव्य यज्ञास तपो यज्ञ, एक म्हणजे तप करायचं, याला सुद्धा एक यज्ञ सांगितलेला आहे. योग यज्ञास योग करणे, याला सुद्धा एक यज्ञ सांगितलेला आहे. आणि स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च म्हणजे स्वाध्याय सुद्धा असणारं करणं, याला सुद्धा यज्ञ सांगितलेला आहे. योग यज्ञास तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च ते तू कर्म विसूचका, यालाच म्हटलेलं आहे सत्कर्म. बर, त्या सत्कर्माच्या बाबतीमध्ये नारदजींना आकाशवाणीच्या मार्फत बोलण्याकरता असणारी सुरुवात आली आणि त्याचा भाग असा सांगितलेला आहे. सत्कर्म सूचको न्यूनम, सत्कर्म सूचको नूनम ज्ञान यज्ञ हस स्मृतो बुधे है. एवढंच नाही, श्रीमद भागवता लापहस स तू गीत हस शुकादिभिही. श्रीमद भागवताची कथा लावणं याचंच नाव असणारं सत्कर्म आहे. म्हणजे भागवताची कथा ठेवली ना, तर भागवताची कथा ठेवणं म्हणजेच याचंच नाव असणारं सत्कर्म आहे. आणि या भागवताच्या कथेला दुसऱ्या लोकांनी सहकार्य करणे याचंच नाव असणारं सत्कर्म आहे. म्हणजे या ठिकाणी जे असणारं कथेचं असणारे जे आयोजन केलेलं आहे, हरिभक्तीपरायण मनोहर शामराव पाटील यांनी असणाऱ्या कथेचं असणारं आयोजन केलं. आणि आयोजन केल्याच्या नंतर या कथेला संपूर्ण गावकरी मंडळीचं असणारं सहकार्य, आणि या सहकार्यामधून सत्कर्माचं कार्य असणारं त्यांनी पुढाकार घेतला आणि सगळ्या गावकरी मंडळींनी सहकार्य केलं. या दोन्हीचा जोड म्हणजेच याचंच नाव सत्कर्म. आणि या सत्कर्माला ज्या ज्या मंडळींनी सहकार्य केलं त्याच्या बाबतीमध्ये सांगितलं सत्कर्म. पण अशा कामाला शक्यतो विरोध मात्र करायचा नाही. का विरोध करायचा नाही त्याचं कारण एक सांगतो. जर सत्कर्माला जर कुणी विरोध करत असेल, एखादा अखंड हरिनाम सप्ताह ठेवलेला आहे त्याला जर कुणी विरोध करीत असेल, तर त्याच्याकरता तुकोबाराय सांगतात त्याच्याकरता सांगितलेला आहे तो म्हणजे नरक. घातलिया भय नरका जाणे. सत्कर्माला जर कोणी जर तिथं आडवं येत असेल किंवा त्याच्यामध्ये जर काही फाटा फोडीत असेल आणि ते कार्य होऊ देत नसेल, तर त्याच्याकरता कार्य सांगितलं. अर्ध पुण्य लागे व्रत, अर्ध पुण्य लागे. एखादा माणूस जर एकादशीचं व्रत करत असेल आणि एखाद्या माणसाला सांगितलं तुम्ही एकादशी करता का हो, त्यानं सांगितलं करत नाही बरं का मी, मग असं करा तुम्ही एकादशीचं व्रत करा. एखाद्या माणसानं उपदेश केला आणि त्यानं दुसऱ्याच्या सांगण्यावरून एकादशीचं व्रत करण्याकरता सुरुवात केली, त्यानं जर एकादशी धरली किंवा उपवास केला, ज्यानं सांगितलं त्याला अर्ध पुण्य लागतं. ज्यानं सांगितलं त्यानं.
आणि एखादा जर एकादशी करू लागला आणि दुसऱ्यानं जर सांगितलं काय पडलंय त्या एकादशीमध्ये दिवसभर उपवासी राहायचं, त्याच्यापेक्षा आपलं सुंदर भाकरी कराव्या, भाजी करावी, निवांत जेवण करावं, कशाला उपवासी राहायचं. एखाद्यानं जर व्रत करण्याकरता सांगितलं ना व्रत केलं त्याचं अर्ध पुण्य मिळतं, आणि एखादा व्रत जर करू लागला आणि त्याचं व्रत जर दुसऱ्यानं सांगून जर मोडलं तर मोडविता दोघे नरका जाती. व्रत मोडल्याच्या नंतर दोघही नरकामध्ये जातात. इथं सुंदर स्वरूपामध्ये असणारी कथेचं असणारे जे आयोजन मनोहर पाटलांनी असणारे केलं आणि संपूर्ण गावकरी मंडळींनी सहकार्य केलं, याचं कार्य सांगतो. सगळ्या जणांनी जे सहकार्य केलं या सहकार्याच्या बाबतीमध्ये अर्ध पुण्य. करविता व्रत अर्ध पुण्य लागे, मोडविता दोघे नरका जाती. अर्ध पुण्य असणारा माणसाला मिळतं, म्हणजे सगळेजण असणारे सहकारी आहेत. आता पहा, सगळ्यात मोठं असणारं हे सत्कर्म सांगितलं नारदजीनं. श्रीमद भागवत महापुराणाची कथा लावण्याकरता हे अगोदर अनेक लोकांना प्रश्न विचारला होता, पण कुणी मात्र हे सांगितलं नाही. का? पुसावेसे हेची वाटे जे जे भेटी तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील. अनेक लोकांना विचारलं, पण बद्रीनारायण क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर 4 जणांची असणारी भेट झाली. सनंदन, सनातन आणि सनत कुमार 4 जणांची भेट झाली. आणि भेट झाल्याच्या नंतर त्या सनकादिकांनी सांगितलं, नारदजी जर ज्ञान आणि वैराग्याला जर उठवायचं असेल तर त्याच्याकरता एकच मार्ग असणारा सांगतो. तो मार्ग असा आहे, तुम्हाला श्रीमद भागवत महापुराणाची कथा असणारी लावावी लागेल, त्याच्यानंतरच असणारा ज्ञान आणि वैराग्याचा असणारा उद्धार होईल. प्रश्न विचारला, एवढा ग्रंथ हा महान आहे का? होय. या ग्रंथाचं काय वर्णन करावं? इतका ग्रंथ हा महान आहे ना, त्या ग्रंथाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं जर म्हटलं किती ग्रंथ महान आहे, ऐका. कथा भागवत शापी. ही कथा कशी आहे? कथा भागवत शापी नित्यम भवती यद गृहे तत् गृहम तीर्थ रूपम ही वसताम पापनाशनम. किती महत्वाचा श्लोक आहे पहा बरं का. जिथं जिथं भागवत ग्रंथ चालतो, जिथं जिथं ज्या ज्या घरी भागवताची कथा चालते, ज्यांच्या घरामध्ये भागवत कथा पूर्ण होते, त्यांचं घर म्हणजे घर राहत नाही. किती सुंदर भाग आहे पहा. ज्यांच्या घरी ही कथा लावली ना, त्यांचं घर म्हणजे पुन्हा घर राहत नाही. त्यांच्या घराला जे महात्म्य प्राप्त होतं त्यांचं घर म्हणजे तीर्थरूप बनतं. तीर्थ म्हणजे त्यांचं घर साक्षात स्वरूपामध्ये तीर्थ बनतं. नवे नवे ते घर म्हणजे साक्षात स्वरूपामध्ये मंदिर बनतं. इतका कथेचा असणारा महान स्वरूपामध्ये भाग सांगितलेला आहे. म्हणजे ते घर तीर्थ बनतं, नंबर 2 ला मंदिर बनतं, आणि त्या घरामध्ये त्या मंदिरामध्ये राहणारे लोक त्यांनी किती जरी पाप केलं असेल तर ते पाप मात्र तिथं टिकून राहत नाही. वसताम पापनाशनम. त्या घरामध्ये राहत असताना त्यांच्या जवळचं पाप मात्र अजिबात शिल्लक राहत नाही, ते पाप मात्र निघून जातं. याच्याकरता सुंदर दृष्टांत सांगतो. आपण वास्तुशांतीचा कार्यक्रम करतो, पण घटना अशी घडते, देव बाप्पाला सुद्धा वास्तुशांती करत असताना गडबड असते, आणि ज्यांनी वास्तुशांतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांना सुद्धा गडबड असते. कशा करता? पाहुणी मंडळी येणारी असतात. एक म्हणजे त्यांना जेवण करून परत जायचं असतं. देव बाप्पाला सांगतात काय करा, लवकर लवकर मंत्र म्हणा, आणि तुम्ही काय करा, पूजा अर्चना करून असणार हे लवकर आटपून असणार घ्या. त्याच्यामुळे घटना अशी घडते, सगळी वास्तुशांती काही पूर्ण होत नाही. त्याचं कारण सांगितलेलं आहे. वीट कुठून आलेली आहे, विटाला माती कुठून आलेली आहे, रेती कुठून आलेली आहे, रेतीमध्ये जे हाड आलेले आहेत, अनेक लोकांनी जे काही आपण नदीला विसर्जन केलेले हाडं असतात ते त्या रेतीमध्ये बारीक बारीक येतात आणि आल्याच्या नंतर आपल्या भिंतीला लागतात. त्यांची काही शांती तंतोतंत होत नाही. मग याच्याकरता सुंदर मार्ग सांगितलेला आहे. घराला जर तीर्थरूप बनवायचं असेल, घराला जर मंदिर बनवायचं असेल, तर त्याच्याकरता सगळ्यात महान कार्य आणि सोपं कार्य सांगितलं ते म्हणजे श्रीमद भागवत महापुराणाची कथा वास्तुशांतीच्या बाबतीमध्ये असणारे लावायचे. सगळं घर असणारं सुंदर स्वरूपामध्ये ते वास्तुशांतीच्या बाबतीमध्ये शांत होईल. म्हणजे ते घर आता घर राहणार नाही. एक म्हणजे मंदिर, आणि नंबर 2 ला म्हणजे तीर्थ.
या घरामध्ये राहणारे असणारे जे सगळे लोक आहेत ते सगळे लोक म्हणजे राहणारे, त्यांचं पाप मात्र जवळ राहत नाही. वसताम पापनाशनम. काय करा, मंदिराचा गेट लावलेला आहे बरं का, गेट तेवढा काढा. मंदिराचा गेट लावलेला तेवढा गेट काढा बरं का. ते लेकरांनी गेट लावलेला आहे, गेट काढा. ते गेट काढा अगोदर. ते गेट बंद करू नका. हरी राधे राधे ओ राधे राधे, 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 हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, राधे राधे ओ 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 राधे राधे, और हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे, बोला बोला.
राधे 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 गोपाल कृष्ण भगवान की महामुनि शुकाचार्य महाराज जय जय श्री राधेशा। वा, ज्यावेळेला भक्तीच्या स्वरूपामध्ये नारदजीनं बोलण्याकरता असणारी सुरुवात केली, अनेक जणांना प्रश्न विचारला आणि बद्रीनारायण क्षेत्रामध्ये सनकादिकांनी उपदेश करण्याकरता सुरुवात केली। नारदजी, व्यास महर्षींना स्वतःहून तुम्ही सांगितलेलं आहे, तुम्ही काय करा, हरिद्वार जवळ असणारा एक आनंद नावाचा असणारा घाट आहे। कोणी जर 4 धामाची यात्रा केली असेल ना, तर 4 धामाची यात्रा करत असताना बद्रीनारायण क्षेत्र असेल किंवा तिकडले 2 धाम करत असताना अगोदर सगळ्यात सुरुवातीला हरिद्वारला जावं लागतं आणि तिथं गेल्याच्या नंतर जो घाट सांगितलेला आहे तो म्हणजे आनंद नावाचा घाट। घाटाचं नावच आहे आनंद। आता मात्र त्या घाटाच्या ठिकाणी असणारं सुंदर बांधकाम झालेलं आहे, पण जुना जर घाट जर सांगायचा म्हटलं ना, सगळी असणारी झाडी आणि त्या घाटाच्या एकदम खेटून जवळ असणारी, घाटाला खेटूनच सुंदर सुंदर असणारी, कोमल कोमल असणारी ती रेती, एकदम मऊसरूक असणारी रेती। तिथलं वातावरण असं आहे की तिथं सगळे असणारे जे पशु पक्षी आहेत, एकमेकाविषयी असणारा जो काही वैरभाव आहे ते सगळा वैरभाव टाकतात आणि गुणागोविंदाने एका ठिकाणी नांदतात। म्हणून नारदजी, तुम्ही एक काम करा, तुम्हाला जर भागवत कथा लावायची असेल ना, तर भागवत कथा लावत असताना, भागवत कथा कुठं लावा, तर भागवत कथा लावत असताना तुम्ही आनंद नावाच्या घाटाच्या ठिकाणी असणारी लावा। त्याचं कारण एक आहे, तिथं जर तुम्ही ही कथा लावली तर तिथल्या परिसरामधले अनेक जे लोक आहेत, ज्ञान आणि वैराग्य या दोघाचाच उद्धार होईल अशातला भाग नाही। कथा ऐकण्याकरता जेवढे लोक येणार आहेत त्या सगळ्या जणांचा असणारा उद्धार होईल। म्हणून इथं जी कथा लावण्यात आलेली आहे ना, हरिभक्तीपरायण मनोहर शामराव पाटील यांनी जी ही कथा लावलेली आहे, जिथं कथा चलते ना, मी अगोदर तुम्हाला बोलून गेलो, ते घर म्हणजे घर राहत नाही, तीर्थक्षेत्र बनतं। घर म्हणजे ते घर राहत नाही, ते मंदिर बनतं। पण त्यांनी स्वतःहून स्वतःच्या घरालाच मंदिर बनवलं अशातला भाग नाही, घरालाच तीर्थ बनवला अशातला भाग नाही, तर त्यांनी कथा लावल्याच्या नंतर संपूर्ण जे तळघाळ नावाचं जे गाव आहे, या सगळ्याच गावाला तीर्थही बनवलं आणि या गावाला मंदिर सुद्धा बनवलं। एकदा त्यांच्याकरता सगळ्यांनी टाळ्या वाजवा एकदा, म्हणजे आपल्या एकट्याचाच उद्धार व्हावा अशातला भाग नाही बरं का, सगळ्या जणांचा असणारा तो उद्धार व्हावा। म्हणून या संपूर्ण इथलं असणारं जे प्रांगण आहे, या सगळ्या गावाला असणारं मंदिराचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तीर्थाचं स्वरूप प्राप्त करून जर दिलं असेल तर केवळ असणारी भागवत कथेमुळं। म्हणून आनंद नावाचा असणारा घाट आणि त्या आनंद नावाच्या घाटाच्या ठिकाणी असणारी सांगितलं सुंदर कथा लावा। आता सांगतो, जिथं कथा लागते ना, किंवा जिथं कथा सुरुवात होते, जिथं कथा प्रारंभीचा असणारा भाग होतो आणि कथा सुरुवात होते, अनेक जणाला आमंत्रण द्यावी लागतात, पण आमंत्रण देत असताना भक्तीला कधी आमंत्रण देण्याची गरज पडत नाही। त्याचं कारण एक आहे, आमंत्रण तुम्ही अनेक जणाला द्या, आमंत्रण दिल्याच्या नंतर येतील, पण काही मंडळी अशी आहेत आमंत्रण न देता सुद्धा स्वतःहून तिथं कथेला येतात। ऐसा साथ करा भाव ऐसा साथ करा भाव ऐसा